चला अंपायर आपण लगेचच पोझिशन घ्या आणि मॅचला सुरुवात करा. चला मॅच होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सिद्धेश खडू हा खेळाडू स्ट्रायकिंगवर पाहायला मिळते. सध्याच्या घडीला चर्चित असणारा खेळाडू आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधला शतकवीर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. भिंगारीच्या स्पर्धेमध्ये सोनारीच्या अगेन्स्ट 32 बॉलमध्ये शतक झळकावणारा 28 बॉलमध्ये शतक झळकावणारा सिद्धेश कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवी मुंबईचे 2 खेळाडू आहेत ज्यांनी मर्यादित षटकामध्ये शतक झळकावलंय. एकीकडे मयूर पन्हाळकर उपजिल्हा प्रमुख या चषकामध्ये देखील 24 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं आणि त्या पाठोपाठ आता सिद्धेश कडूचं देखील नाव घेतलं जात आहे. त्यांनी जे 28 बॉलमध्ये शतक झळकावलं सोनारीच्या अगेन्स्ट भिंगारीच्या स्पर्धेमध्ये आणि आज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नेरूळ 11 नेरूळ सध्या संघर्षाचा काळ नेरूळ 11 नेरूळ टीमचा सुरू आहे. मागचे 2 वर्ष जर पाहिली तर चांगल्या रिदम मध्ये होता हा संघ, पण हल्ली जर पाहिलं तर हा संघाचा कॉम्बिनेशन मध्ये कुठेतरी गफलत होती. त्यामुळेच या मॅच मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. दुसरी बाजूला घणसोली 11 घणसोली टीम नेहमीच अडचणीच्या काळामध्ये हा संघ नेहमी उभा राहतोय. जो दरारा होता, जो लेगेसी होती, परंपरा होती, त्या परंपरेला साजेशीर असा खेळ करावा लागेल. कॅप्टन कूल विशाल मडवी अगदी यशांच्या मागे पाहायला मिळते. पहिले षटक हाताळण्यासाठी घणसोली नगरीतील युवा गोलंदाज म्हणजेच विकी रफुकिया गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना भन्नाट वेग धारण केलाय. विकी रफुकियाचा विचार केला तर घणसोली अंतर्गत स्पर्धा भरपूर होतात. जवळजवळ प्रत्येक सीझन मागे 17-18 स्पर्धा होतात. त्यामुळे विकी रफुकियाने घणसोली नगरीच्या अंतर्गत स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. त्यानंतर बघता बघता या खेळाडूला घणसोली 11 मध्ये एंट्री मिळाली. इनसाइड आउट फटका चांगला आहे, चेंडू जातोय अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये आणि सिद्धेश कडूच्या बॅटमधून पहिली धाव आली. एका धावाने आपलं खातं उघडलंय. थोडीशी चर्चा केली जाते. विकी रफुकिया मगाशी ज्याप्रमाणे रोहित भोपी यांनी सांगितलं होतं की कव्हर किंवा ऑन साइडला जास्त षटकार येत नाही, पण मिड विकेट स्क्वेअर लेग या ठिकाणी भरपूर षटकार पाहायला मिळाला. त्यामुळेच गोलंदाजांना देखील अनुकूल असलेली ही खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये श्रीकृष्ण दिवा टीमने 33 धावा डिफेंड केल्या 4 ओव्हरमध्ये. इथे ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. पुन्हा एकदाच जर पाहिलं तर लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय कॅप्टन निखिल मडवी याने. विशाल मडवी कॅप्टन कूल यशांच्या मागे पाहायला मिळते. लोअर फुल टॉस अगदी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय थर्ड मॅन रेझर मध्ये सिंगल मिळतीये. पहिल्या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ पाहिला आणि 3 बॉलमध्ये शांत ठेवले सिद्धेश कडूला. सिद्धेश कडूचा विचार केला तर भरपूर कमी वयामध्ये आणि कमी काळामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलाय आणि सध्या जर पाहिलं तर शतकवीर म्हणून एक उपाधी या खेळाडूच्या नावावर आहे. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कुठेतरी उशीर केलाय विनीत मडवी आपल्याला पाहायला मिळेल. हा यंगस्टरचा भरणा असलेला संघ देखील पाहायला मिळते. विशाल मडवीच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. अनेक यंगस्टर खेळाडू असतील, त्यामध्ये निखिल मडवी असेल किंवा राहुल शेट्टी असेल, हे एक्सपिरियन्स खेळाडू पाहायला मिळतील. अनंत पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. यावेळी फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय थ्रू द कव्हर सीमारेषे पलीकडे. अर्पित म्हात्रेच्या बॅट मधून येतोय.
या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असताना थ्रू द कव्हर इनफिल्डच्या वरून चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. अर्पित प्रभाकर म्हात्रे. आजही आठवते की श्रीकृष्ण मित्रमंडळाचं जे आयोजन होतं त्यामध्ये अगदी एकाच मॅच मध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली होती. अर्धशतक झळकवलं होतं. आपल्या बॅटिंगच्या जोरावर आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण स्पर्धा गाजवली होती अर्पित प्रभाकर म्हात्रे या खेळाडूने. यंगस्टर खेळाडू आहे. खोलबटपाचा चेंडू केला जातोय. स्ट्रेट बॅटने खेळला आहे. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि कमबॅक केलं गेलंय विकी रफुकी याच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची ओव्हर क्रमांक पहिलं संपलं गेले. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर लागलेत. एक चौकार वगळता आतापर्यंत या ओव्हरमध्ये इम्प्रेस केलंय विक्की रफुकी याने. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे दमदार आयोजन. तानाजी भोईर काका हे देखील मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा रबर बॉल स्पर्धा जर कोणी आणली असेल त्याचं नाव आहे तानाजी काका, ज्याने चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळलं. अगदी RK ट्रॉफीमध्ये देखील जाऊन अगदी त्यांचा षटकार देखील आजही आठवतो, जो बॅनर फोडून तो षटकार लगवला होता. वेगवान गोलंदाज, त्याचबरोबर एक अष्टपैलू आणि विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. बरीच वर्ष त्यांनी क्रिकेटमध्ये योगदान दिलं. वयाच्या 61व्या वर्षी देखील म्हणजेच मागच्या हंगामामध्ये अग्रिकोळी प्रीमियर लीग अगदी 60 ओलांडल्यानंतर देखील त्यांनी क्रिकेट खेळलं. म्हणजेच असे महान खेळाडू आहेत. त्याने आपल्या गावाचं नाव, नवी मुंबईचं नेतृत्व केलं. आज सार्थक अभिमान वाटतो की असे खेळाडू आज मुख्य व्यासपीठावर आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय विनीत पाटील. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे राहुल शेट्टी आपल्याला पाहायला मिळते. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गणला जातोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमधील असे अनेक खेळाडू आहेत. हडसोल 11चा विचार केला तर नवी मुंबईचा चिता म्हणजेच कुंदन पारकर थोडासा संघर्ष करतोय, कारण की पायाला इंजुरी झाली. मागचे 1.5 वर्ष तो क्रिकेट पासून दूर झालाय. तो देखील या टीमच्या स्क्वॉड मध्ये नाहीये. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय? सिद्धेश कडूची विकेट प्राप्त होत असताना पहिला धक्का लागतोय टीम नेरूळ 11 नेरूळ संघाला. फलंदाज सिद्धेश कडू परतलाय. वेगवान चेंडू अगदी फ्लम LBW ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि अगदी तिने स्टंपच्या मधोमध. खूप चांगला डिसिजन उदय तांडेल सरांच्या माध्यमातून दिला जातोय. आज उदय तांडेल सर अंपायर क्षेत्रामध्ये देखील चांगली कामगिरी करतात. कुशल 11 सारसोळी टीमला जे सुवर्ण काळ, ज्या सुवर्ण काळातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती. आणि तानाजी काका असतील किंवा उदय तांडेल सर असतील, विशाल मडवी असतील, हे सगळेच लेजेंड खेळाडू आहेत ना. त्याने खेळाडूने नवी मुंबईचं नेतृत्व केलं आणि सार्थक अभिमान या सगळ्याच खेळाडूंचा असेल. सव्य मैदानाच्या आतमध्ये 1 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावर लागलीत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना राहुल म्हात्रे अंडरआर्म क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आहे. अंडरआर्म क्रिकेट खेळता खेळता या खेळाडूने ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपली कमालीचा क्रिकेट खेळला. फिरकीचा जादूगर आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. म्हणजेच 3 गोष्टी एकाच खेळाडूमध्ये आहे. राहुल म्हात्रे आल्या आल्या फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? झेल पकडेल कोण? खराब कॉलिंग म्हणावं लागेल. कुठल्याही खेळाडूने कुठलाही आवाज दिला नाही. 3 क्षेत्ररक्षक अगदी एकमेकांकडे पाहत राहिले. राहुल म्हात्रेने मात्र राहुल शेट्टीने मात्र भरपूर पल्ला गाठला आणि कॅच होऊ शकली असती, पण कॅच कॅरी झाली नाही. संदेश ठाकूर, सचिन पाहायला मिळेल आणि राहुल शेट्टी हे 3 खेळाडूंमध्ये कुठेतरी कॉलिंग नव्हतं. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना राहुल म्हात्रे टीमची धावसंख्या 12. इथे बॅटची एज लागली. धावचीची संधी आहे. काय घडलंय?
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण यशच्यांचा वेध होऊ शकला नाही. सिंगल मात्र मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. चांगला षटक म्हणावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत एक चौकार जरूर लागूला पण इतर चेंडूवर कुठलेही मोठे फटके मारण्याची संधी मिळाली नाही. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. 13 धावा दाखल करावं लागलेत. अर्पित म्हात्रे एक टॅलेंटेड क्रिकेटर आहे. युवा खेळाडू आहे. सबमरीन चेंडू राहिला आहे. अगदी पडल्यानंतर बॅट्समनला चकून गेला आणि विकेट किपर विशाल मडवीला देखील चकून गेलेला चेंडू पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. सबमरीन चेंडू पाहायला मिळते. हेच प्रिडिक्शन ज्याप्रमाणे उल्लेख केला होता रोहित भोपी यांनी की गुडलेन स्पॉट हार्डलेन स्पॉटवर बॉल पडल्यानंतर चेंडू अनइव्हन राहतोय म्हणजे खाली राहतोय कधी कधी वर उसळी देखील घेताना दिसतोय. अको टप्प्याचा बॉल फटका फसला आहे. चेंडू जातोय फाईन मध्ये. सिंगल मात्र जरूर मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 15 धावा दाखल करावं लागले. सुरुवात संत झाली. इतकं काही नुकसान होणार नाही पण मोठे फटके खेळावे लागतील. ही खेळपट्टी आहे. तुमच्याकडे जर चांगले गोलंदाज आहे तर नक्कीच या खेळपट्टीवर तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणू शकता. तोच दबाव मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाला. इथे देखील सॉफ्ट हँडने खेळलाय. कव्हर रिझर मध्ये संदेश ठाकूर पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. फेकी चांगली पाहायला मिळते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. कुलबटपाचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये सचिन पाहायला मिळते. एक धाव मिळते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलवर 3 सिंगल आली. चांगली गोलंदाजी विकी रफुकिया. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केलेत आणि या ओव्हरची सुरुवात देखील सिंगल डबलने पाहायला मिळते. पुन्हा एकदा कुलबटपाचा चेंडू आहे. धावचीची संधी आहे पण इथे फिल्डिंग मध्ये मिस्टेक होतीये. 4 बॉलमध्ये 4 सिंगल. संयमाचं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळलं जात आहे. अमोल दादा पवार यांचं आगमन झालंय. वेलकम सहर्ष स्वागत आहे. डाऊन द लेग साइड. अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 20 धावा दाखल कराव्या लागलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 1 चौकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. इथे फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये संदेश ठाकूर चूक करतोय. खराब क्रिकेट म्हणावं लागेल. काय घडलंय? कॅज्युअल क्रिकेट खेळलं गेलंय. अमोलदादा पवार यांचं आगमन झालं. वेलकम सहर्ष स्वागत आहे. बघा जिथे विकेट प्राप्त होत होती तिकडे मात्र 2 धावा बहाल केल्या गेल्या. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये चाणाक्ष आणि तुमची अगदी मेहनत करण्याची इच्छा असणे गरजेचं आहे. इथे देखील चांगला फटका लगवला जातोय. कव्हर रिझन मध्ये पुन्हा एकदा संदेश ठाकूर. इथे फेकी केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. बॅकअप नाही यावी. काय घडलंय? आणि पुन्हा एकदा फंबलिंग 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 पाहायला मिळते. टीम घणसोली कडून विशाल मडवी, निखिल मडवी. धावचीची संधी गमावली गेली. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत असताना 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. 8 ची सरासरी आतापर्यंत राखली गेली. प्रोजेक्टची स्कोर आपण जर विचार केला तर 8 ची सरासरी राखली तर नक्कीच धावा जर पाहिली तर 40 पर्यंत जाईल. पण त्या पलीकडे जाऊन तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. घणसोली 11 घणसोली टीम कडून या ओव्हरमध्ये भरपूर चुका झाल्या. रनआउट कॅच ड्रॉप झाले. त्यामुळेच संयमाचं क्रिकेट आणि त्याचबरोबर चांगला खेळ करावा लागेल. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना
चला, ऋतिक गिरी गोलंदाजी ट्रॅकवर. घणसोली नगरीमधील एक युवा गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. फार कमी वयात घणसोली 11 घणसोली टीम सारख्या मोठ्या संघामध्ये त्याला प्रवेश मिळाला आणि त्याचा आता फायदा घ्यावा लागेल. ऋतिक गिरी डावखोरा गोलंदाज आहे. 24 धावा धावफलकावर लागलेत आतापर्यंत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. अर्पित म्हात्रे आणि राहुल म्हात्रेला आता अटॅक करावा लागेल. एक्सिलेटर दाबावा लागेल. 5th गिअरवर बॅटिंग करावी लागेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 24. नेरूळ 11 नेरूळ टीम टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरली. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर चूक झाली आहे. तर पहिला बॉल व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. एक एक चूक ना क्रिकेटमध्ये महागात पडते. म्हणजे घणसोली टीम मिस्टेक करत असताना पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट +1 अशा 2 नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जातोय. युवा खेळाडूवर विश्वास दाखवलाय. आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये चांगला प्रदर्शन राहिला होता घणसोली 11 घणसोली टीमचा. पण आता गोलंदाजी करत असताना 2 मिस्टेक पाहायला मिळाल्या. 4थ्या ओव्हरमध्ये एकही चेंडू न हाताळता 4 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या 28 धावा दाखल लागलेत. चालू नहीं हुआ, ठीक है, उसने वाइड नो ही डाला है. 28. एकही चेंडू न हाताळता 4 धावा खर्च केल्यात. फ्री हिटचा इशारा देखील अंपायर करत असताना अर्पित म्हात्रे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे. फ्री हिटचा बॉल. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. अपड्राय केला जातोय. आशिष पाटील आपल्याला पाहायला मिळते. फेकी अगदी बाहेर होती पण बॅकअप आहे. सिंगल मिळते. फ्री हिटच्या बॉलवर मोठा प्रहार करता आला नाही. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. 50-45 पर्यंत मजल मारावी लागेल. जर 50 पर्यंत मजल मारली तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. आणि नेरूळ टीम अगदी गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये कामगिरी करण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. तिसऱ्यांदा हे घडलंय. म्हणजे या ओव्हरचा एकच बॉल आतापर्यंत हाताळलाय आणि 6 धावा खर्च केल्यात. ऋतिक गिरी हा युवा गोलंदाज आहे. मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना जी मनामध्ये भीती असते ती घालवणं गरजेचं आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स जो सराव आपण करतो त्या सरावानुसार आपण लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. म्हणून सराव फार महत्वाचा असतो. फुल लेनचा चेंडू आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. संदेश ठाकूर पुन्हा एकदा स्ट्रगल करत असताना कुठेतरी फिल्डिंग मध्ये मिस्टेक होतीये. 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 32 आकड्यावर. घणसोली 11 घणसोली टीम प्रत्येक ओव्हर मागे चुका करतोय. या चुकांमधून शिकावं लागेल. मातब्बर संघ आहे. मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय. खोलबा टप्प्याचा चेंडू. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. इथे सिंगल मात्र मिळते. कमबॅक केले. वापसी केली. टीमची धावसंख्या पुढे जात असताना आतापर्यंत या 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पण 4थ्या षटकामध्ये टीमची धावसंख्या 33 आकड्यावर जाऊन पोहोचते. 33 धावा. पण या 33 धावा करत असताना कुठेतरी फक्त एकच चौकार जो अर्पित म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. आतापर्यंत सिंगल डबलचा खेळ राहिला. जर घणसोली 11 टीमने चुका केला नसता तर या धावा आणखीन कमी पाहायला मिळाल्या असता. पण त्या चुक्यांचा आणि त्या मिस्टेकचा फायदा घेत असताना अर्पित म्हात्रे आणि राहुल म्हात्रे हे 2 बॅटर
फुललेचा चेंडू आहे, अगदी स्वतःला बेंड केलं आणि काय घडलंय, खराब क्षेत्ररक्षण विनीत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 धावा मिळतील. जिकडे धावांसाठी स्ट्रगल करावा लागला होता ना, तिकडे धावा अगदी आरामात बहाल करताना दिसतात. खराब परफॉर्मन्स पाहायला मिळते. फिल्डिंग स्टँडर्ड अगदी खालावलं गेले घणसोली 11 घणसोली टीमचं. अशा मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना जर गोलंदाज चांगली कामगिरी करतोय तर त्याला साथ देणं गरजेचं आहे. कॅचेस ड्रॉप झाल्या, ओव्हर थ्रो झाले, आता देखील एक चौकार सोडण्यात आला. यावेळी देखील ऑन साइडला ऑन ड्राय केला जातोय आणि या बॉलवर येते सिंगल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. 38 धावा फलकावा लागलेत. या ओव्हरमध्ये धावा आल्यात 14 धावा आतापर्यंत खर्च. शेवटचा बॉल शिल्लक आहे. राहुल म्हात्रे, अर्पित म्हात्रे ही जोडी आहे. आपण पाहू शकाल या शेवटच्या बॉलवर काय करतोय. इथे देखील ऑन साइडला ऑन ड्राय केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी आहे आणि ओळखला जाणारा हा खेळाडू आहे आणि भरपूर योगदान नेरूळ गावाच्या क्रिकेटमध्ये कॅप्टनचं राहिलंय. स्वतः कर्णधार आहे. टीमसाठी भरपूर योगदान राहिलंय आणि ज्या ज्या वेळेस गरज असते त्या त्या वेळेस हा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर, पण लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते वाईड बॉल. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. 40 धावा दाखल करावं लागलेत. ऑफ स्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली रणनीती आहे. बॅट्समन पासून दूर चेंडू ठेवण्यात यशस्वी झाल्यानंतर गोलंदाज नक्कीच त्याचा फायदा होतो आणि तेच करत असताना इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 1 धाव मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सगळेच खेळाडू करतात, पण 2 चौकार वगळता कुठलाही मोठा फटका आला नाही. अर्पित म्हात्रेच्या बॅटमधून 1 चौकार आला होता आणि दोन्ही स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला होता. एक मिस फील्डचा चौकार होता. प्रामुख्याने ती सिंगलच धाव होती, पण एकच असा स्ट्रोक आहे जो प्रॉपर कनेक्ट झाला. तो अर्पित म्हात्रे याचा चौकार. इथे देखील प्ले एन मिस डॉट बॉलची सांगता होत असताना 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर. इथे शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला झेल कव्हर रिजन मध्ये केला जातोय. मंगेश गाडवे साहेबांचं आगमन झालंय. समाजसेवक आहेत मंगेशजी गाडवे साहेब. आपण देखील मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. आज अनेक सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक ॲडव्होकेट योगेश केदारे साहेब यांना देखील विनंती करतो की मंचावर या. गावडे साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील मंचावर या. चला, आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय रोहन मापणकर. या खेळाडूने देखील इम्प्रेस केलं होतं मागच्या काही वर्षापूर्वीच. रोहन मापणकरचा देखील चांगला खेळ राहिला होता. आल्या मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल राहुल शेट्टीचं. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 आकड्यावर. 42 धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना टीम नेरूळ 11 नेरूळ टीमने. चला, नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण जाऊया आणि नंतर करू. भाऊ अरे का त्या दिवशीच मी ॲडव्होकेट अमित पवार साहेबांचे शुभ हस्ते आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस.
आदरणीय मंगेशजी गावडे साहेबांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस आणि दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत आहेत. कोळशेट टीमचा कॅप्टन आणि दिविशा 11 ऐरोली टीमचा कॅप्टन. चला गावडे साहेबांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. समाजसेवक आहेत त्यांचे शुभ हस्ते केला जाईल हा टॉस. कोळशेट वर्सेस दिविशा 11 ऐरोली. भेटीच कॉल आणि कॉल आलाय दिविशा 11 ऐरोली टीमच्या अगदी बाजूने. अभिनंदन आणि थँक्यू व्हेरी मच गावडे साहेब. आपलं देखील स्थानापन्न व्हा. आज समाज कार्यामध्ये आपली छाप सोडत असताना गावडे साहेबांचं देखील तितकंच योगदान राहिलंय. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील योगदान तितकंच महत्त्वाचं राहिलंय. त्यांचं देखील आभार मानतोय. तुम्ही पाहताय शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा अंतिम दिवस आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा देखील पोहोचली. सचिन दादा भोईर यांचे शुभ हस्ते मंगेश गावडे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. समाजकार्यातील एक मोठं नाव म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज समाजसेवक म्हणून आपल्या विभागामध्ये काम करण्याची इच्छा त्यांची सातत्याने राहिली. आज त्यांचा सन्मान करणं आमचं देखील परम कर्तव्य आहे. गावडे साहेब आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं महाराष्ट्राचं महावस्त्र आणि प्रेमाचं सौंदर्याचं आपुलकीचं आणि परंपरेचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. गावडे साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. ॲडव्होकेट सुभाष केदारे साहेबांचा सन्मान. मी अमोल पवार साहेबांना विनंती करतो की आपलं शुभ हस्ते केदारे साहेबांचा सन्मान आपण करावा. ॲडव्होकेट केदारे साहेब उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचं महाराष्ट्राची जी परंपरा आहे की अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं आणि ही परंपरेतला देखील जतन केले जाते. सगळेच मान्यवर आमच्यासाठी खास आहेत. ॲडव्होकेट अमित पवार साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. प्रणितदादा भोईर यांचे शुभ हस्ते केले जाते. प्रणितदादा भोईर यांचा विचार केला तर स्कोरर, कॅमेरामन किंवा आयोजक म्हणजे सगळ्याच भूमिका बजावत असताना आणि प्रमुख गोलंदाज पण आहे. संस्कृती 11 कोळशे टीम मैदानामध्ये खेळताना दिसेल. चला एक ही स्कूटीची चावी आम्हाला सापडली त्यावर स्पार्क असं लिहिलं. एनटॉर्क या स्कूटीची चावी आहे त्यामुळेच जयेश तुमची आहे का? येस ओके आमच्याकडे आहे त्यामुळेच काळजी नसावी. चला मॅच होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बघा टॉस झाला होता. टॉस घणसोली 11 घणसोली टीमने जिंकला होता. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या 5 ओव्हरचा सामना आपण पाहिला आणि 5 ओव्हरमध्ये धावा उभारल्यात तब्बल 41 आणि 42 धावांचं टार्गेट उभं केलंय म्हणजे 30 बॉलमध्ये 42 धावा करायचे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना कॅप्टन कुल विशाल तुकाराम मडवी मैदानामध्ये दाखल झाल्यात आणि घणसोली नगरीचा कन्सिस्टंट परफॉर्मन्स करणारा रन मशीन मिस्टर निखिल सूर्यकांत मडवी मैदानामध्ये दाखल झालाय. निखिल सूर्यकांत मडवी विचार केला तर या खेळाडूने देखील अगदी जेव्हापासून क्रिकेटला सुरुवात केली तेव्हापासून कधीही मागे वळून पाहिलं नाही. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आहे. टाइम सेट झालाय लक्षात घ्या. तर मॅच होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अर्पित प्रभाकर म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एक वेगवान गोलंदाज आहे
अंडर 19 लेदर क्रिकेट देखील तो खेळला. लेदर क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच चांगला परफॉर्मन्स राहिलाय या खेळाडूचा. आणि मॅच नोटीस सुरुवात निखिल मडवी सेकंडवर. पहिलाच बॉल अगदी स्टेअर केलाय, चेंडू जातोय थर्ड मान रिझन मध्ये. मॅचचा फेस ओपन केला होता की पहिल्या बॉलवर सिंगल काढूच याच इराद्याने स्ट्रोक खेळला. रोहित भोपी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आहेत, त्यांचा संघ देखील आहे. आणि आम्ही दोन्ही कॉमेंटेटर नेरुळ आणि घणसोलीकडून बिलॉंग करतोय, त्यामुळेच आमचीच दोन संघ आहेत. यावेळी फ्लिक केला, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहे सिंगल. आणि आणखीन एक धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होत असताना 42 धावा इतक्या मोठ्या धावा नाहीत, पण मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 33 धावा 4 ओव्हर मध्ये श्रीकृष्ण दिवा टीमने डिफेंड केल्या. म्हणून ही खेळपट्टी आहे ना, या खेळपट्टीमध्ये गोलंदाजासाठी बरंच काही आहे. गोलंदाजाकडे रिदम, अँगल, वेग असेल तर नक्कीच बॅट्समनला इथे बॅट्समनवर हावी होऊ शकतो. तेच करावं लागेल. अर्पित म्हात्रे फुललेनचा चेंडू ऑन साइड लावून ट्राय केला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, वेगाने क्षेत्ररक्षक येईल, सिंगल मिळते. सौरभ पाहायला मिळतोय डीप मध्ये, डीप मिड विकेट रिजन मध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. विशाल मडवी एक लेजेंड खेळाडू आहे, भरपूर वर्ष, जवळजवळ 30-32 वर्ष घणसोली नगरीसाठी, टेनिस बॉल क्रिकेट विश्वासाठी ज्याने आपली समर्पित केले, असा महान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अर्पित म्हात्रे वर्सेस विशाल मडवी. टप्प्याचा बॉल, पुलचा फटका पाहायला मिळतोय, वेकेंड एरिया आहे. विशाल मडवीला माहिती आहे की पॉवर प्ले कसा फोडायचा, त्यासाठी तो जाणला जातो आणि पहिल्याच बॉलवर येतोय क्रॅकिंग चौकार. टप्प्याच्या बॉल अगदी शॉनम पूल केला आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल मडवी भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये योगदान देत असताना, आणखीन क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये आपलं योगदान देत असताना सलामी वीर म्हणून पाहायला मिळते टीमचा महत्वाचा खेळाडू आहे. यावेळी अभि फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळला गेलाय. फंबलिंग पाहायला मिळतोय, विजेंद्र म्हात्रे फंबलिंग करत असताना. विजेंद्र म्हात्रे, तारे तारे हे नाव पाहिलं तर नेरुळ गावातील अगदी बच्चा न बच्चा जाणतोय. तितकाच दिलदार आणि तितकाच हसमुख चेहरा आहे विजेंद्र म्हात्रेची. कधीही चर्चा करा, कधीही त्यांच्याशी बोला, अगदी हसून त्यांचं उत्तर असं. आणि नेरुळ गावाच्या क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांचा उत्साह सातत्याने पाहायला मिळतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. निखिल मडवी पुन्हा एकदा स्ट्रायकमध्ये येत असताना यावेळी ऑन दी फटका हवेत आहे, समोरच्या दिशेने चेंडू जातोय, वन बाउंस सीमारेषे पलीकडे. निखिल सूर्यकांत मडवीच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. वाडा स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. वेल बिगिनर्स हॅव डन आणि सुरुवात दमदार झाली आहे. टीम घणसोली 11 घणसोली संघाची निखिल मडवी आणि विशाल मडवी अशी एक्सपिरियन्स जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. थोडीशी चर्चा केली जाते. विश्वास घरत कॅप्टन आहे की उर्वरित 4 ओव्हरमध्ये काय गेम प्लॅन करावा. उर्वरित 24 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 24 बॉलमध्ये करायचे 30 धावा. 24 बॉल 30 धावा, चांगल्या पोझिशनमध्ये. चला सामना स्पीडअप करा प्लीज. दोन्ही टीमला रिक्वेस्ट असेल, कारण की आज शेवटचा दिवस आहे आणि आज आपल्याला सगळे सामने कंप्लीट करायचे. अजूनही 4 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे. 2:42 मिनिटं आतापर्यंत झालेत. वेलकम गणेश कारंडे, कैलाश, जगदीश मसूद, येस आमचे परम मित्र आणि एक खूप चांगले समालोचक लोकेश यादव हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. वेलकम लोकेश. ज्या 20 समालोचनाची
खऱ्या अर्थानं गरज असते मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. ही आवाज देखील आम्ही अनेक वेळा ऐकले. वेलकम लोकेश, आपलं सरचे स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांचा देखील मनपूर्वक आभार आहे. लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. विशाल मडवीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब क्रॅकिंग चौकार. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच साहेब, तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि त्याबद्दल आपला देखील मनपूर्वक आभार आहेत. अशाच मान्यवरांची खऱ्या अर्थानं या मंचावर गरज असते आणि ती पूर्तता तुम्ही केली त्याबद्दल मी सगळ्यांचेच मनपूर्वक आभार मानतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. विशाल मडवीच्या बॅटमधून आणखीन एक चौकार आला. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. आता 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये करायचे तब्बल 26 धावा. 23-26 इक्वेशन आलाय. मॅच कंट्रोलमध्ये आहे पण मॅच कधीही फिरू शकते. क्रिकेट अनिश्चिताने भरलेला खेळ आहे. राहुल म्हात्रे फिरकीचा जादूगर षटक क्रमांक 2 हाताळत असताना समोर विशाल मडवी. टप्प्याचा बॉल बॅकफुटला येऊन लाजवाब स्क्वेअर कट केला जातोय. विशाल मडवीचा पेटंट स्ट्रोक आहे आणि हा स्ट्रोक लगवला गेला आहे या मॅच मध्ये 4 धावांसाठी. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार. MS धोनी म्हटलं जातं या टीमचा. 7 नंबरची जर्सी घालत असताना कॅप्टन कूल विशाल तुकाराम मडवी मैदानाच्या आतमध्ये आपला अनुभव दाखवतोय. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि खूप चांगला डिसिजन म्हणावं लागेल. विशाल मडवी सलामीवीर म्हणून आलेत. पॉवर प्ले फोडण्यासाठी तो जाणला जायचे. यावेळेस देखील ऑन साइड ऑन ट्राय केला आहे. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1च धाव मिळते. ज्यावेळेस प्रकाश मडवी श्रीकृष्ण दिवा टीमचे कर्णधार त्यांच्याशी चर्चा ज्यावेळेस केली होती की त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की पॉवर प्ले ज्यावेळेस आमचा काळ होता त्यावेळेस पॉवर प्लेचे 3 प्रमुख खेळाडू होते. एकीकडे विशाल मडवी, बळीराम मडवी आणि किशोर मडवी हे 3 पॉवर प्लेचे बेहतरीन खेळाडू होते आणि आज देखील किशोर मडवी मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतो. विशाल मडवी देखील खेळताना पाहायला मिळतोय. म्हणजे अशा खेळाडूने भरपूर वर्ष पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा केल्यात. त्यामधील विशाल मडवी आता मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21-21. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. राहुल म्हात्रे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 20-21 इक्वेशन आलाय. बॉल टू रन जवळ आलाय. 20 बॉल 21 धावांची आवश्यकता. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. टॉप एज लागले. चेंडू जातोय फाईन मध्ये. सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर 22 धावा फलकावर लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये या शेवटच्या बॉलवर काय केलं जाईल यासाठी चर्चा केली जाते. फटका हवेत आहे. एरियल रूटने चेंडू जातोय. अर्पित म्हात्रे त्याच्या खाली आहे आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना पहिल्या विकेटचं पतन. निखिल मडवी परतलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 22 या आकड्यावर. 22 धावा फलकावर लागलेत. आता समीकरण जर पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल मध्ये 8 धावांचं योगदान दिलं. जिन्मय जोशी यांचे वडील काळीदास जोशी यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं सरचे स्वागत आहे. बघा या मैदानाचा इतिहास देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतो की नेरूळ 11 नेरूळ टीम ज्या वेळेस या मैदानामध्ये खेळले ना त्या वेळेस ट्रॉफी निश्चित घेऊन गेले आणि कोणतीही असो अगरी कोळी चषक असेल त्या स्पर्धेमध्ये देखील नेरूळ टीमने ट्रॉफी पटकावली. पण आज या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय पण मॅच अजून संपली नाही. त्यामुळेच मॅच अजूनही ऑन आहे. जर विकेट प्राप्त केली विशाल मडवीला बाद केले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं, वापसी होऊ शकतं. रबर
बॉल स्पर्धा देखील याच मैदानावर जिंकली होती. चला 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अर्पित मात्रे पुन्हा एकदा येतोय. की स्कोररच्या माध्यमातून आतापर्यंत जर पाहिलं तर लाईव्ह टेलिकास्ट पाहताय 1965 सबस्क्रायबर आता कंप्लीट झालेत. म्हणूनच सगळ्यांना विनंती करतोय, तुम्ही इकडे बसला असाल, मोबाईल बघत असाल तर की स्कोररला सबस्क्राईब करा, जेणेकरून सबस्क्राईब वाढतील. मैदानाच्या आतमध्ये देखील बरीच मंडळी आहेत, त्यांना सगळ्यांना विनंती करतोय की स्कोरर आपण यूट्यूब उघडा, की स्कोरर हे टाईप करा आणि ही स्पर्धा बघताय त्याला अगदी सबस्क्राईबच्या बटनवर, लाल बटनवर क्लिक करा, जेणेकरून या की स्कोररच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील. विशाल मडवी बॅटची इनर एज लागतोय. डॉट बॉलची सांगता होती. मागच्या 3-4 बॉलमध्ये कुठेतरी वापसी करताना दिसतोय. थोडाफार वापसी करणं गरजेचं आहे. नेरूळ 11 नेरूळ टीमला गरज आहे. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. जिकडे 21 मध्ये 21 करायच्या होत्या, आता 17 मध्ये 20 करायच्या आहेत. म्हणजे मागच्या 4 बॉलमध्ये फक्त सिंगल आली. फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये काय स्ट्रोक, वडा शॉट विशाल तुकाराम मडवीच्या बॅट मधून येतोय. एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लाजबाब बॅटिंग. काय स्ट्रोक, ऍक्शन रिप्ले मध्ये बॅकफुटला येऊन वेट ट्रान्सफर केला आणि थ्रू द कव्हर. लाजबाब स्ट्रोक. सुपर बॅटिंग. यासाठी जाणला जातो विशाल मडवी. कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिलाय. एखाद्या खेळाडूला कन्सिस्टंट प्रमाणे 30-32 वर्ष क्रिकेट खेळणं इतकं सोपं नसतं. आणि ज्या ज्या वेळेस विशाल मडवी मैदानामध्ये उतरला त्या वेळेस आपला जज्बा, आपला खेळ, आपला क्लास, आपला दर्जा दाखवलाय. या मॅच मध्ये देखील तेच करत असताना 4 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक केला जातोय. आपण विजेंद्र मात्रे याला पाहू शकाल. सिंगल मिळते. चांगलं क्रिकेट. 27 धावा फलकावर लागलीत. 15 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. रन मशीन राहुल शेट्टी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नवी मुंबई प्रीमियर लीगचे 2 हंगाम त्याने गाजवले. अनेक स्पर्धा गाजवलेत. दिवानगरीची स्पर्धा आजही आठवते. 72 धावांची एक झंझावत केली होती राहुल शेट्टीने. NMPLच्या स्पर्धेमध्ये देखील अर्धशतक झळकवलं होतं. आल्या फ्लिक केला जातो. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल मिळते. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता, पण विशाल मडवीने अगदी थांबवले. एकच धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना 14 बॉल 14 धावांची आवश्यकता. 28 धावा धाव फलकावर लागलेत. 14 बॉल 14 धावांची आवश्यकता. अर्पित म्हात्रे गोलंदाजी करतोय. 20 या आकड्यावर विशाल मडवी खेळतोय, ज्याने आतापर्यंत 4 चौकार लगवलेत. सुपर बॅटिंग. प्ले एन मिस. चांगला चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होती. हेच जे क्षेत्र आहे, याच स्लॉट मध्ये जर चेंडू पडला ना तर कुठेतरी चेंडू बाउन्स होतोय, कधी कधी चेंडू खाली राहतोय. त्यामुळेच या दाटणीचे चेंडू गोलंदाजांना करावे लागेल. विशाल मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची एज. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. सिंगल मिळते. षटक क्रमांक संपलं गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. 21 मध्ये 21, 17 मध्ये 20 असं समीकरण पाहायला मिळतोय. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. 12. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कैफ आलाय. ही मॅच थोडीशी लेंदी होताना पाहायला मिळते. मागच्या काही चेंडूवर चांगली गोलंदाजी नेरूळ 11 नेरूळ टीम कडून पाहायला मिळते. नेरूळ गावच्या टीमला ज्या पद्धतीने
प्रेक्षकांचा सपोर्ट मिळतो ना, ते फार महत्वाचं आहे. चला सामना स्पीडअप करा राहुल मात्रे प्लीज. वेळ फार महत्वाचा आहे. त्यामुळेच चला 3 वाजलेत, अजूनही 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला 3 तासामध्ये आपल्याला 4 मॅच कव्हर करायचे आहेत. लक्षात घ्या. कैफ गोलंदाजी ट्रॅकवर 12 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. राहुल शेट्टी आपल्याला पाहायला मिळते. राहुल शेट्टी बॅटिंग करत असताना फुलरल्यांचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काय घडलंय? खूप चांगला झेल पकडला जातोय. ज्युसी फुलटॉस वर कन्व्हर्ट करू शकला नाही आणि विकेटचं पतन होत असताना राहुल शेट्टी परतलाय. आता 11 मध्ये 13 करायचे. मॅच ऑन आहे. क्रिकेट हा निश्चिततेने भरलेला खेळ. या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं. त्यामुळेच मॅच अजूनही संपली नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये इंटर होत असताना हेमंत पाटील. चला हेमंत पाटील मैदानामध्ये दाखल झाला. अगदी मजबूत बांध्याचा खेळाडू आहे. पॉवर हिटिंग करण्यासाठी तो जाणला जातोय. त्यामुळेच हा खेळाडू देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. साथ द्यावी लागेल विशाल मडवी यांना, कारण की आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग विशाल मडवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. केफच्या पहिल्याच बॉलवर सफलता मिळते. राहुल शेट्टी सारखी एक मोठी विकेट प्राप्त झाली आहे 11 नेहरू टीमला. हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फ्लाय स्लिप तैनात आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे. 38 सर्कल मध्ये जर पाहिलं तर सिली मिडॉन आहे. देवनाथ दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 30 धाव फलकार लागलेत. देवनाथ दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. वेलकम सहर्ष स्वागत आहे. स्लॉक केला जातोय. फटका चांगला आहे. हेमंत पाटीलच्या बॅट मधून येतोय लाजवाब स्ट्रोक. ज्या 6 धावांसाठी भरपूर वाट बघावी लागली आणि या संपूर्ण मॅचचा पहिला षटकार. अजून एक षटकार आला तर नक्कीच 1000चा कॅश प्राइज दिलं जाईल करण घरत यांच्या माध्यमातून. कोणी एखादा खेळाडू जर 2 षटकार लगवेल त्यासाठी 1000चा कॅश प्राइज असेल. पहिला षटकार आलाय. 9व्या ओव्हरच्या 3ऱ्या बॉलवर पहिला षटकार आलाय. म्हणजेच या मॅच मध्ये बघा चौकाराची भाषा बोलली गेली. विशाल मडवीने 4 चौकार लगवले. अर्पित म्हात्रेने 2 चौकार लगवले. म्हणजे 6 चौकार पाहायला मिळाले, पण षटकार पहिल्यांदा पाहायला मिळाला. यावेळी देखील बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न करत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जाईल, पण इथे बॅकअप चांगला आहे. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. 9 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. चला दिविशा 11 ऐरोली संघ आपला डिसिजन लगेचच कळवायचा आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या टीमचं नाव लिहिलं ना, संस्कृती 11 कोळशे टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल. त्यांच्या अगेन्स्ट दिविशा 11 ऐरोली. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी 42 धावांचं टार्गेट होतं. ही मॅच कशा पद्धतीने विशाल मडवी फिनिश करतोय ते पाहिलं जाईल. इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होती. आता 7 मध्ये 4 करायचे.
अगदी सिंगल खेळण्याचा प्रयत्न करत असताना विशाल मडवी शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा प्ले इन मिस डॉट बॉलची सांगता होतीये. आता 6 मध्ये 4 धावाची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. अजूनही हा सामना संपलेला नाही. असं वाटलं होतं की सामना लवकर संपेल. 8 बॉल 4 धावांची आवश्यकता होती आणि ते करता करता मात्र आता समीकरण आलंय 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. चला 206 प्रेक्षक आमच्या सोबत आहेत. ते सगळ्यांना विनंती केली जाते की स्कोरर या चॅनल नवीन चॅनल आहे. या चॅनलचा देखील भरघोस प्रतिसाद द्या. सबस्क्राईब करा जेणेकरून 2000 आज सबस्क्रायबर कंप्लीट होतील. त्यामुळे सगळ्यांना विनंती करतोय की प्लीज तुम्ही चॅनल बघताय त्याला सबस्क्राईब करा. चला 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता वेगळ्या स्थितीवर येऊन पोहोचली आहे. हेमंत पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विजेंद्र मात्रे. पहिलाच बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय का? नाही. एकच धाव म्हणजेच 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच या 3 धावा घणसोली आणि घणसोली टीमला कराव्या लागतील. एका बाजूला अनुभव आहे, एका ठिकाणी यंगस्टर खेळाडू हेमंत पाटील पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने टॉप एज चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 2 धावा. एखादा डॉट बॉल आला तर नक्कीच कहाणी मिटवीस येईल. प्रेक्षक जरूर म्हणत असतील की एक चुरशीचा सामना व्हावा, पण घणसोली म्हणेल की लवकर सामना संपवावा. नेरूळचे प्रेक्षक म्हणत असतील की यस 2 डॉट बॉल आल्यानंतर मॅच मध्ये मजा येईल. म्हणजे प्रत्येकाची एक डिमांड आहे. प्रत्येकाला वाटतं की आपापल्या बाजूने निकाल लागावा. इथे स्कूप करण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय? विकेट किपरने केली चूक. हा बॉल डॉट होता जवळजवळ. बाईच्या स्वरूपात एक धाव. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. हा जर डॉट बॉल आला तर नक्कीच मॅचचं इक्वेशन बदललं असतं. 3 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता आहे. कॅप्टन कडून होती चूक. चला सगळेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना 38 सर्कलमध्ये लॉंग ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक सिली मिड ऑन रिजन मध्ये आला आणि डीप स्क्वेअर लेगचा शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. टप्प्याच्या बॉलला विशाल मडवीने आपल्या स्टाईलने षटकाराने MS धोनी स्टाईल मध्ये संपवलाय आणि हा सामना टीम घणसोली 11 घणसोली टीमने आपल्या नावे केलाय. वेल प्लेड घणसोली 11 आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट. 28 धावांची नाबाद कॅप्टन इनिंग करणारा कप्तान चला सीनाथान. घणसोली 11 घणसोली टीमचा कॅप्टन कूल विशाल तुकाराम मडवी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच साठी विशाल मडवी मंचावर या आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल ऐकूया. रोहित भोपी थोडीशी नाराज आहेत कारण की नेरूळ टीम पराभूत झालाय. हरकत नाही, पण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल आणि ऐकूया रोहित भोपी यांच्या आव्हानातून पुढच्या मॅचची कहाणी. धन्यवाद. विशालदादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं सरचे स्वागत आहे. आणि विशाल मडवी आपण या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. हॅलो, चला सिद्धेश कडू आपण देखील मंचावर या कारण की आपला स्पेशल सन्मान या मंचावर केला जातोय आणि कॅप मॅन ऑफ द मॅच विशाल मडवी ठरलाय.
एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स राहिला. 28 धावांची झंझावत केली करत असताना आपल्या टीमला पहिला विजय संपादन करून